तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलता सूर्यवंशींच्या घराकडे बघत असते आणि त्या घराकडे बघत असताना तिला काही जुने क्षण अस्पष्टपणे आठवू लागतात. मात्र त्यानंतर तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. तितक्यात अक्षरा चारुहास सरांना घेऊन त्या ठिकाणी येते. पण चारुलता चक्कर येऊन खाली पडली हे बघून ती खूप घाबरते आणि पटकन त्यांच्या जवळ जाते. ती शांताच्या मदतीने चारुलताला उठवते आणि खुर्चीवर बसवते. तितक्यात धनाजी पाणी घेऊन येतो. चारुहास सरांना मात्र असं वाटत असतं की ही भुवनेश्वरीच आहे. आणि मग त्यानंतर चारुलता चारुहास सरांकडे बघते आणि ती खूपच खुश होते. ती म्हणते की तुम्ही असे का बघताय माझ्याकडे, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? आणि तिचं ते बोलणं ऐकून चारुहास सर आश्चर्याने विचारतात की चारू तू? आणि त्यावर ती सुद्धा आनंदाने म्हणते की हो. आणि तितक्यात दुर्गी, चंची आणि आजी त्या ठिकाणी येतात. मात्र दुर्गी आल्या आल्या मोठमोठ्याने ओरडू लागते आणि म्हणू लागते की ताई तू परत आली, खरंच तुला बघून मला खूप आनंद झाला. मी तर कधीपासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. चंचीसुद्धा म्हणत असते की मावशी बरं झालं तू परत आली. मात्र चारुलता त्या दोघींकडे फक्त बघत असते. या मला ताई आणि मावशी का म्हणतायत हे तिला कळत नाही. आणि तितक्यातच आजी त्या ठिकाणी येतात. चारुलताला बघून त्यांना तर खूप आनंद होतो. त्यांना असं वाटतं की आपली भुवी परत आली. त्या देवीचे आभार मानतात आणि रडतच म्हणतात की अगं भुवे कुठे गेली होतीस तू? मी कधीपासून तुझी वाट बघत होते. देवीचे खरंच आभार मानायला हवेत की तू सुखरूप घरी परत आली. मात्र त्यावर चारुलता काहीच उत्तर देत नाही. ती फक्त आश्चर्याने त्या तिघींकडे बघत असते. तर अक्षरा त्या तिघींना म्हणत असते की तुम्ही प्लीज शांत व्हा. मात्र त्या काही गप्प बसत नाही. दुर्गी तर खूप गोंधळ घालत असते. ती म्हणत असते की अगं ताई हे काय अवस्था झाली आहे तुझी? तू अशी साडी का नेसली आहे? तुझी काठापदराची साडी कुठे गेली? आणि तुझे सगळे दागिने कुठे आहेत? तुझा तो अंबाडा कुठे आहे? तू अशी काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? आणि त्यावर चारुलता म्हणते की तुम्ही प्लीज मला ताई ताई म्हणणं बंद करा. मी तुमची ताई नाही आहे, मी तुम्हाला ओळखतही नाही. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की अगं असं काय बोलतेस तू? हवं तर तू आम्हाला या घराबाहेर काढ, पण अशी ओळख न दाखवून उगाच आम्हाला परक करू नको. आजीसुद्धा म्हणत असतात की अगं भुवे काय झाले तुला, अशी का वागतेस तू? आणि मग त्यानंतर आजी, दुर्गी आणि चंची एकापाठोपाठ एक तिला खूप प्रश्न विचारू लागतात. आणि त्यामुळे चारुलता मोठ्याने ओरडते आणि कानांवर हात ठेवून खाली बसते. ती रडतच म्हणत असते की प्लीज तुम्ही हळू आवाजात बोला. मला एवढ्या मोठ्या आवाजाची आणि एवढ्या माणसांची सवय नाही आहे. तुम्ही प्लीज मला काही बोलू नका, मी भुवनेश्वरी नाही आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे अधिपती आणि ओंकारने ज्या लोकांना कोल्हापूरबद्दलची सगळी माहिती आहे त्यांना बोलावलेले असते. आणि मग अधिपती त्यांना सांगत असतो की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन, वाड्या वस्त्यांवर जाऊन आईसाहेबांचा शोध घ्या. काही झालं तरी आईसाहेब सापडायलाच हव्यात. त्यांचा फोटो तुमच्या जवळ ठेवा. तुमच्या माणसांना वेगवेगळ्या दिशांना पाठवा. आईसाहेब जिथे कुठे असतील तेथून त्या सुखरूप परत यायला हव्यात. आणि मग ती सगळे लोकही कामाला लागतात. तर दुसरीकडे दुर्गी विचारत असते की अगं ताई असं काय बोलतेस तू? अगं मी तुझी बहीण आहे दुर्गेश्वरी, ही तुझी आई आहे, ही माझी मुलगी चंची. मात्र चारुलता म्हणत असते की मी तुमची कोणीही नाही आहे, प्लीज मला भुवनेश्वरी म्हणू नका. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते मग तू कोण आहेस? आणि तितक्यात अक्षरा म्हणते की मावशी मी मागाचपासून तुम्हाला तेच सांगते ना, तुम्ही प्लीज थोडा वेळ शांत राहा, मी तुम्हाला सगळं काही सांगते. आणि तितक्यात चारुहास सरच चारुलताला विचारतात की जर तू भुवनेश्वरी नाही तर कोण आहेस? आणि त्यावर चारुलता म्हणते की असं काय करताय तुम्ही? मगाशी तर तुम्हीच मला माझ्या नावाने हाक मारली ना, विसरलात का? मी चारुलता आहे, तुमची चारू. आणि ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. सर्वजण आश्चर्याने चारुलताकडे बघत असतात. आजींना तर काय बोलावं तेच सुचत नाही. तर चारुलता चारुहास सरांच्या पाया पडते. तर ते घाबरून 2 पावलं पाठीमागे सरकतात. पण अक्षरा त्यांना सावरते. दुसरीकडे अधिपती आणि ओंकार अजून काही लोकांना जाऊन भेटतात आणि त्यांनासुद्धा भुवनेश्वरीला शोधायला सांगतात. तर दुसरीकडे अक्षराच्या माहेरी
आई बाबांना विचारत असते की तुम्हाला अक्षराचा काही कॉल आला होता का? तर बाबा म्हणतात नाही गं, पण मी तिला कॉल केला होता पण तिने काही उचललाच नाही. तर आई म्हणत असते की मला खरंच खूप काळजी वाटते, कारण आता बरेच दिवस झाले भुवनेश्वरी मॅडम घरातून बाहेर गेल्यात. तर बाबा म्हणत असतात पण त्यांचा फोन आणि पत्र आलं होतं ना, अक्षराने सांगितलेलं ना, मग कशाला काळजी करतेस? तर आई म्हणत असते की तसं नाही, पण आता त्यालासुद्धा बरेच दिवस झालेत ना, पुन्हा त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. त्यांनीसुद्धा काही फोन केला नाही आणि यांनाही माहीत नाही की भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत, काय करतायत. खरं तर जेव्हापासून त्या घराबाहेर गेल्यात ना, तेव्हापासूनच मला खूप काळजी वाटते. त्या खरंच ठीक असतील ना? तर दुसरीकडे चारुलता चारुहासला म्हणत असते की तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? तुम्ही मला ओळखलं नाही का? मी तुमची चारू आहे, तुमची बायको. चारुलता चारुहास सूर्यवंशी. आणि ते ऐकून चारुहास सर तर आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. तर चारुलता म्हणत असते की खरं तर मी जेव्हा या शहरात आले तेव्हा मी हे घर शोधत होते, पण मला काहीच आठवत नव्हतं, ना घर आठवत होतं ना घरचा रस्ता. खरंच हे शहर खूप बदललं आहे, पण जेव्हा मी इथे आले तेव्हा मला कळलं की हेच माझं घर आहे. खरं तर खूप गोष्टी बदलल्यात, पण काही गोष्टींमुळे माझी खात्री पटली आणि आभार तर या मुलीचे मानायला हवेत. आणि मग त्यानंतर ती अक्षराला म्हणू लागते की अक्षरा, खरंच मी तुझे कसे आभार मानू मला कळत नाही. तू मला माझ्या घरी घेऊन आली, खरंच खूप उपकार झाले. पण चारुहास सर विचारत असतात की जर तू आत्ता परत आली आहेस तर मग एवढी वर्ष कुठे होती? नेमकं काय करत होतीस तू? काय घडलं होतं तुझ्यासोबत? आणि त्यावर चारुलता म्हणते की मला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देता येणार, पण मला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्यावर खूप उपचार चालू होते, गोळ्यांचा भडीमार सुरू होता आणि मग त्यानंतर मी ठीक झाले. मला आधी काहीच आठवत नव्हतं, मात्र सततच्या गोळ्यांमुळे मला काही गोष्टी आठवू लागल्या. मी माझं घर शोधत होते, पण मला खरंच काहीच आठवत नव्हतं. पण इथे आल्यावर माझ्या सगळं काही लक्षात आलं आणि जेव्हा मी तुम्हाला माझ्या समोर बघितलं तेव्हा तर मला सगळ्याच गोष्टी आठवल्या. आणि ती हे जे काही बोलत असते त्यावर विश्वास ठेवावा की नाही असाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. चारुहास सरसुद्धा फक्त तिच्याकडे बघत असतात, काय बोलावं त्यांना सुचत नाही. आणि त्यावेळी चारुलता म्हणते की असं काय करताय तुम्ही? तुम्हाला खरंच आठवत नाही आहे का? आणि मग त्यानंतर ती बोलू लागते की आपली पहिली भेट आपल्या एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात झाली होती आणि तेव्हा आपण दोघे एकमेकांशी जास्त बोललो नव्हतो, पण त्याचवेळी आपल्याला असं वाटलं होतं की आपलं काहीतरी कनेक्शन आहे. त्यानंतर मग आपण देवीच्या मंदिरात भेटलो होतो. मंगळवारी आणि शुक्रवारी मंदिरात जाते ही गोष्ट तुम्हाला माहिती होती आणि म्हणूनच तुम्ही देखील आला होता. आणि योगायोगाने त्या दिवशी तुम्ही आकाशी रंगाचा शर्ट घातला होता आणि मी आकाशी रंगाची साडी नेसली होती. आणि मग आपण दोघेजण कित्येक वेळ फक्त एकमेकांकडे बघत उभे राहिलो होतो. आणि मग त्यानंतर ती अशा अनेक गोष्टी चारुहास सरांना सांगू लागते. दुसरीकडे अक्षराचे बाबा अक्षराला कॉल करत असतात, पण ती काही कॉल रिसीव करत नाही, त्यामुळे ते काळजीत पडतात. घरी सगळं काही ठीक असेल ना असंच त्या दोघांना वाटत असतं. तर इकडे चारुलता चारुहासला म्हणत असते की आपल्या दोघांची एक कॉमन आवड होती आणि ती म्हणजे संगीत. तुम्ही सतार वाजवायचात आणि मला गाणं गायला आवडायचं. आपल्याला साहित्याची आणि शिक्षणाची सुद्धा आवड होती आणि मग हळूहळू आपण एकमेकांशी कनेक्ट झालो. आणि हे सगळं काही ऐकून चारुहास सरांना तर खूप आनंद होतो आणि ते जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.